राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली। अजित पवार भाजपसोबत सत्तेमध्ये गेले, त्यासोबत बारामतीतले पदाधिकारी देखील अजित पवारांसोबत गेले। शरद पवारांकडे कार्यकर्ते खूप कमी होते, परंतु आता पक्ष संघटना बळकट करण्यास सुरुवात केलेली आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहेत ते कार्यकर्ते हळूहळू जमायला सुरुवात झालेली आहे। आज उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी देखील आज पक्ष कार्यालयात भेट दिली। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। आज युगेंद्र पवारांनी भेट दिलेली आहे, कसं बघता या भेटीकडे? उत्साह संचारलाय का? ऐका ना, आता युगेंद्र दादा शौर्य फाउंडेशन असेल किंवा युगेंद्र दादा युवा मंच याच्या माध्यमातून बारामती असेल, इंदापूर, दौंड या सर्व तालुक्यांमध्ये त्यांचं कामकाज चालू आहे। त्यांच्या पाठीमागे हजारो कार्यकर्त्यांची फौज, सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह केला की दादा आपण आपल्या पक्षाचं नवीन कार्यालय झालेले आणि तिथं आपण त्या ठिकाणी भेट द्यायला गेलं पाहिजे। आणि दादांनी देखील सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर दादा बोलले मी आज येईल। आणि तुम्ही पाहिलं दादा यायचं म्हटलं की एक तालुक्यामध्ये शहरामध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालं आणि असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी दादांच्या स्वागताला थांबले। आणि दादांच्या याने निश्चितच एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला या ठिकाणी नवीन ऊर्जा मिळणार, यात तीळ मात्र शंका नाही। खरं तर कार्यकर्ता म्हणून काय वाटतं? कारण राष्ट्रवादी गेले अनेक वर्ष एक संघ होती, पण राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, 2 गट झाले। काय अडचणी सध्या जाणवतात काम करताना? अडचणी तर कुठलीही संघटना चालवताना प्रत्येकाला अडचण असते। आता राष्ट्रवादीमध्ये 2 गट झालेत, जरी 2 गट झाले असते तरी कार्यकर्त्यांची मन मात्र पवारसाहेबांबरोबर आहेत। त्या गटातल्या सुद्धा पूर्ण सगळ्यांची, संपूर्ण बारामती तालुक्यातली जनता असेल, सामान्य जनता असेल, त्यांची मनं मात्र पवारसाहेबांबरोबर जोडली गेली आहेत। आज युगेंद्रदादांनी आज एंट्री केली असं नाही, युगेंद्रदादा गेले 4 वर्ष झालं सामाजिक काम करतात, विद्यापीठांचे विश्वस्त आहेत, जे शौर्य फाउंडेशन मधून शर्मिला वैलनबरोबर त्यांनी काम केले। अशा त्यामुळं नवीन त्यांना काय असं नाही की ते आज आले तर ते साहेबांच्या विचार, त्यांनी मगाशी जे सांगितलं, मी विचारधारेशी जोडलं गेलेलं आहे। ते विचारांचा वारसा त्यांनी सोडलेला नाही। बाकीच्यांनी जरी विचाराचा वारसा सोडला तरी अख्ख्या पूर्ण कुटुंबाने विचाराचा वारसा जोपासला आहे, असं माझं मत आहे। आणि येणाऱ्या भविष्य काळात आमच्याकडे आता रोहितदादा आणि युगेंद्रदादा अशी धनाची आणि संताची जी जोडी आहे आणि ते रणधुमाळे नक्की करतील याची मला खात्री आहे। आपल्यासोबत अन्य काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। खरं तर आत्ता सध्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस शरद पवारांकडे बारामतीतलं तसं कुणी नव्हतं, आता हळूहळू जमायला सुरुवात झालेली आहे। कसं वाटतं हे बघून आणि पुढची रणनीती काय असणार आहे? खरं म्हणजे पक्ष फुटल्यानंतर अजितदादांसोबत जर कोण गेलं असेल तर ते सगळे लाभार्थी गेलेले आहेत। ज्यांच्याकडे पद आहेत, मोठ्या मोठ्या पदावरती सध्या जे आहेत ते फक्त दादांकडे गेलेले आहेत, परंतु सर्वसामान्य जो कार्यकर्ता आहे तो अजूनही साहेबांसोबतच आहे। आणि ज्याप्रमाणे साहेबांनी एक भाषण केलं होतं की पुढच्या 10-15 वर्षांसाठी राज्याला एक युवा फळी मी तयार करून देणार आहे राज्याच्या राजकारणासाठी, त्याप्रमाणे आज युगेंद्रदादा राजकारणात उतरले आहेत आणि हे आमच्यासाठी फार आशादायी आहे, प्रेरणादायी आहे। आणि आम्ही युगेंद्रदादांसाठी या बारामती तालुक्यामध्ये नक्की काम करू। दादा काय वाटतं सगळं सध्याचं राजकारण बघून काय वाटतं? सध्या तुम्ही जर पाहताय चॅनलच्याद्वारे युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद इतका भेटतो युवकांचा की सगळे सर्वसामान्य कुटुंबातले युवक आहेत। हे काय राजकीय कोणाला गॉडफादर आहे काय असे युवक कोणी नाही, हे स्वतःहून ह्या पक्षाची काम करण्यास आलेले आहेत युवक। मधल्या फळी पडली त्यावेळेस कार्यकर्ते कमी होते इकडं, पण एकदा आता युगेंद्रदादा आले, शौर्य फाउंडेशनचं काम करतात, तालुका कुस्तीगीर संघाचं काम करतात। हे शौर्य फाउंडेशन त्यांचं सामाजिक कामाचा जी वारसा आहे त्याचा 100% त्या पक्षाला आणि त्यांना फायदा होणार आहे। तरुण म्हणून का शरद पवारांसोबत गेलेला आहात तुम्ही, अजित पवारांसोबत का नाही? आता जर आपण विचार केला तर शरद पवार साहेबांकडेच बघून आम्ही राजकारण शिकलो। राजकारणाचे जर आम्हाला न्यू माहिती असेल तर शरद पवार साहेब, आम्हीच नाही पूर्ण देशाकडे किंवा महाराष्ट्राचं जे एक मोठं नेतृत्व, महाराष्ट्र नेतृत्व पवार साहेब आहेत। तर मग आज आम्हीच नाही तर गावागावातील प्रत्येक माणूस, प्रत्येक तरुण, प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक युवक साहेबांच्या पाठीमागे। साहेबांना पाहून तर आशा भेटते आम्हाला की आता राजकारणामध्ये नवीन पिढी येते, ते फक्त साहेबांना पाहून येते। साहेबांनी जे कामं केले ते आपल्या देशासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, तेच पाहून आम्ही साहेबांकडे येतोय। आम्ही कृषी मंत्रीचा विचार केला आज तर फक्त साहेब म्हणूनच आठवत होतं, म्हणून आम्हाला फक्त नाही का शरद पवार साहेब। बारामतीचा विकास नेमका कुणी केला? एकीकडे अजित पवार म्हणतायत मी केला, दुसरीकडे साहेब म्हणतायत विद्याप्रतिष्ठानसारखी संस्था असेल किंवा
किंवा कृषी विकास प्रतिष्ठान सारखी संस्था असेल, या संस्थेला 54 वर्ष झाले. मग बारामती कारण ठरवायचं आहे की बारामतीचा विकास कोणी केला, तुम्हाला काय वाटतं? पवार साहेब. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य का होतं, कारण ते रयतेसाठी होतं. रयतेला वाटत होतं की जे राज्य चाललंय ते आपल्यासाठी चाललंय. त्यामुळे ज्या वेळेस पवारसाहेब कृषी मंत्री होते त्यावेळेस पवारसाहेबांचं जे राज्य होतं ते आम्हा लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी होतं असं आम्हाला वाटत होतं. त्यामुळे आम्ही आज पवारसाहेबांसोबत आहे. पवारसाहेबांनी 70,000 कोटींची कुठल्याही कागदाविना कर्जमाफी केली. आज बारामती बघितलं तर बारामतीचा विकास म्हटलं तर दूध संघ, VP कॉलेज या सगळ्या संस्था निर्माण कुणी केल्या, MIDC कुणी आणल्या. खरा विकास हा पवार साहेबांनी 1969 केलेला आहे. त्याच्यामुळं विकास हा साहेबांनी केलाय. फक्त दादांना ते सांभाळण्यासाठी दिलं होतं. परंतु आज ज्यावेळी पवार साहेबांच्या सोबत खंबीरपणे उभं राहण्याची वेळ आली त्यावेळी हे सगळे मलिदा गटाचे कार्यकर्ते हे विरोधी बाकावरती जाऊन बसलेले आहेत. मोदा कॉन्ट्रॅक्टर हे तिकडे गेले ते. ऐका ना, निश्चित दादांमध्ये तेवढी कार्यक्षमता आहे. दादा महाराष्ट्राचे स्ट्रॉंग नेते आहेत. परंतु आज दादा कर्णाच्या भूमिकेत आहेत. महाभारतामध्ये देखील कर्णामध्ये प्रतिभावान होता, महारथी होता कर्ण. सगळे त्यांच्याकडे पूर्ण विद्येचं नॉलेज होतं. परंतु एक खोट्याच्या बाजूने गेले, अधर्माच्या बाजूने गेल्यामुळे कर्णाचा पराभव झाला होता. तशीच परिस्थिती आजच्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला असं म्हणायचं का दादांचा पराभव होईल? शेवटी लोकशाही, आम्ही आमचं काम करू, आम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचू, आमच्या पक्षाची देह धोरणे आदरणीय साहेबांचे विचार त्या ठिकाणी सांगू. जनतेनं आम्हाला स्वीकारलं तर निश्चित आमचा विजय होणार, एवढं सांगतो. काही आपल्यासोबत महिला देखील आहेत. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. आता सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा आहे. कसं बघताय याकडे? नाही, हे जे चाललंय ते बरोबरच आहे साहेबांचं. हॅलो, हां, जे ते चाललंय साहेबांचं. आज साहेबांनी 50% आरक्षण हे महिलांना दिलेलं आहे. आज साहेबांनी विकास बारामतीचा आज 75 सालीपासून आज बारामती त्यांनी सुधारण्याची कामं घेतली होते साहेबांनी. आणि ठीक आहे, सुप्रिया द्यायची आम्ही पाठिंबा. काय वाटतं सध्या परिस्थितीत सुनेत्रा पवारांच्या सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार, बारामतीकर म्हणून काय वाटतं, कार्यकर्ते म्हणून काय वाटतं? कारण बहुसंख्य ननंद भाऊज यांनी एकत्र लढणं हे खरं तर चुकीचं आहे. घर एकच आहे. मग जर मुलगी उभी राहत असेल तर मुलीला पाठिंबा द्यायला पाहिजे. स्वतः कशाला उभं राहायला पाहिजे? ऑलरेडी आहे ना आपले मिस्टर आहेत ना उभे, मग अजून आपण कशाला उभं राहायचं? उभी फूट पडली, पक्ष वेगळं झाला वेगळा, तरी पण पक्ष वेगळा झाला म्हणजे घर वेगळं होत नाही ना. गेल्या अनेक वर्ष झालं तुम्ही बारामतीमध्ये राहत आहात. कसं बघता सध्याच्या राजकारणाकडे या बारामतीच्या? खूप चुकीची गोष्ट होत आहे. ॲक्च्युली आहे ना, पवार फॅमिली हे बारामतीच्या राजकारणामध्ये जर विचार केला तर बारामतीचं राजकारण हे पवार फॅमिलीपासून सुरुवात होती आणि शेवटी पवार फॅमिलीवर होतो. तर आदरणीय साहेबांनी जे सुरुवात बारामतीच्या राजकारणाची सुरुवात खरं तर आदरणीय साहेबांमुळे झालेली आहे. साहेब जर नसते तर हे बारामतीचं राजकारण घडलंच नसतं, पवार हे राजकारणच घडलं नसतं. ॲक्च्युली आता त्यांच्या वैचारिक मतभेद आहेत, बाकी त्यांचं असं घरगुती वाद नाही. पवार साहेब नसते, पवार फॅमिली एकच आहे. सांगू नाही शकत आपण. पवार साहेब नसते, मोठे साहेब नसते तर बारामती काय असते हे आम्ही पण नाही सांगू शकत. पण आज शरदराव जे आहेत आपले मोठे साहेब यांच्यामुळेच बारामती आज परदेशातून लोक बारामती पाहण्यासाठी येतात. हे फक्त साहेबांमुळे. आदरणीय साहेबांमुळे बारामतीचं नाव आहे आणि आदरणीय साहेबांनी आणलेले बारामतीमध्ये कंपन्या आज गोरगरीब किती आज त्याच कंपनीच्या याच्यावरती त्यांची परिस्थिती आज साहेबांनी सुधारली असल्यामुळे आज बारामतीमध्ये किती छान पण काम होत असेल साहेबांचं. आज साहेबांनी महिलांना 50% आरक्षण हे दिलं होतं साहेबांना. सुप्रियाताई पण छान आज संसदरत्न पुरस्कार पण आज किती 2दा-3दा घेतले साहेबांनी. तर या हे कार्यकर्ते होते ज्यांनी सांगितलं बारामतीचा विकास हा शरद पवारांनीच केलेला आहे. पाया जो आहे तो शरद पवारांनी घातलाय. त्याच्यावर इबले अजित पवारांनी चढवले असतील, पण जो मूळ पाया आहे तो अजित पवार शरद पवारांचा असल्याचं या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन धीरज जयदीप भगत, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.